लास्ट लेक्चरला आपण बाळानो डिसीजेस ऑफ ग्रेप्स आणि डिसीजेस ऑफ शुगर केन जे राहिलेले होते ते डिसीजेस बघितले. आजचं लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये डिसीजेस ऑफ मँगो. हे मँगो जे हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत त्या हॉर्टिकल्चरल क्रॉप्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे क्रॉप आहेत. त्याचबरोबर सगळ्यात जास्त डिसीजेस जे आहेत ते मँगोवरती आपल्या या सिलेबसनुसार आहे. तर आपण या डिसीजेस ऑफ मँगो मध्ये डायबॅक, अँथ्रॅक्नोज, त्याचबरोबर मँगो मालफॉर्मेशन, पावडरी मिल्ड्यू, बॅक्टेरियल ब्लाइट, स्पॉन्जी टिश्यू, रेड रस्ट, पिंक डिसीज, लोरॅन्थस, स्टोनगार्ड मॉर्टेलिटी आणि लाईम इंड्युस्ड क्लोरोसिस. तर एवढे सगळे डिसीजेस जे आहेत ते आपण हे मँगो मध्ये बघणार आहे. तर आपण इथं सुरुवातीला पावडरी मिल्ड्यू पासून सुरुवात करूया. पावडरी मिल्ड्यू जो आहे त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम आहे तो ओइडियम मँजिफेरी. आणि त्याची परफेक्ट स्टेज असते ती इरिसिपी पॉलिओनी. ठीक आहे. तर पावडरी मिल्ड्यू मध्ये त्याचे कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो ओइडियम मँजिफेरी आणि त्याच्यामध्ये त्याची परफेक्ट स्टेज जी असते ती इरिसिपी पॉलिओनी. तर इथं तुम्ही बघू शकताय पानाच्या तुम्हाला म्हणजे जे काही लीव्स असतात त्या लीव्स वरती किंवा जे इन्फ्लोरन्सेस असतात त्याच्यावरती तुम्ही हे सिम्पटम्स व्हाईट कलरची पावडर दिसते. पावडरी मिल्ड्यू तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. तर याचे ऍक्च्युअल सिम्पटम्स बघायला गेले तर डिसीज इज इझिली रेकग्नाइज्ड बाय व्हाईटिश ऑर ग्रेइश पावडरी ग्रोथ ऑन इन्फ्लोरन्सेस अँड टेंडर लीव्स. जे आता तुम्हाला सांगितले. Generally, the infection starts from inflorescence and spreads downward, covering the floral axis, tender leaves, and stem. Infected leaves become twisted, curl, and fall. ज्यावेळेस जास्त इन्फेक्शन होते त्यावेळेस तुमचे जे लीव्स आहेत ते त्याच्यामध्ये कर्लिंग होत आहे आणि ते नंतर जे आहेत ते काही दिवसानंतर ते गळून पडत आहे. इन्फेक्टेड फ्लोरल पार्ट्स. एक मिनिट. त्याचबरोबर infected floral parts are severely damaged and drop off. If the fruits are set, they do not grow in size and may drop before attaining pea size. Fruits are sometimes malformed, discolored due to severe mildew attack. म्हणजे ज्यावेळेस हा पावडर मिल्ड्यूचा अटॅक होतोय त्यावेळेस तुम्हाला त्या म्हणजे फूड डेव्हलपमेंट वरती किती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतोय बघा. म्हणजे तुमचं साधारणतः अतिशय छोटी अवस्था होण्यापूर्वीच तुमचं ते फळ जे आहे ते गळून पडत असते. Because of poor fruit sets and heavy flowers and fruit drop, the loss due to disease may be as high as 70 to 80%. म्हणजे तुमचं हे इन्फेस्टेशन जे आहे ते साधारणतः 70 ते 80% आपला जो लॉस जो आहे तो लॉस घडवून आणत असते. इथे तुम्ही बघू शकताय हे अशा पद्धतीने तुम्हाला ही पावडरी ग्रोथ दिसते. त्याचबरोबर हे आता हे याच्यामध्ये काही स्पॉट्स जे आहेत ते रेड रस्टचे सुद्धा सिम्पटम्स याच्यामध्ये आलेले. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय फ्लॉवरिंग स्टेज मध्ये असताना अशा पद्धतीने तुम्हाला ही व्हाईटिश ग्रोथ जे आहे ती याच्यावरती मँगोच्या प्लांटवरती झालेली दिसते. तर याचं सर्वायवल त्याचं जर बघायला गेलो म्हणजे त्याच्यामध्ये जर त्याचा
पावडरी मिल्ड्यूचा जो प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तर तो डॉर्मंट मायसिलियम अँड कोनिडिया इन इन्फेक्टेड प्लांट डिग्रीज. तर हा जो मायसिलियम जो आहे तो डॉर्मंट मायसिलियम त्याचबरोबर जे काही प्लांट डिग्रीज जे असतात पान वगैरे गळून पडलेले असतात त्याच्यामध्ये ते सर्वाइव्ह करत असतात. आणि जो सेकंडरी सोर्स आहे तर तो सेकंडरी सोर्स आहे विंड बॉर्न ओइडियम टाईप कोनिडिया, म्हणजे जे विंड बॉर्न कोनिडिया आपण म्हणतो तर हा सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम आहे. तर आता याच्यासाठी लागणारी फेवरेबल कंडिशन जी आहे ते डिसीज स्प्रेड्स इज फेवर्ड बाय वॉर्म ह्युमिड वेदर विथ कूल नाईट्स. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस आपला फुलोऱ्याची अवस्था असते तर ती सिच्युएशन जी असते ती सिच्युएशन ती त्याच्यासाठी फेवरेबल असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल, जे रुटीन मध्ये आपण घेतो ते वेटेबल सल्फर जे आहे 0.3% जे आहे ते फ्लावर्स तुमचे जे काय म्हणतात आपण बिफोर फ्लावर्स ओपन्स अँड आफ्टर फ्रूट सेट्स. तर याचे 2 स्प्रे जर आपण त्या स्टेजमध्ये घेतले तर या डिसीज साठी आपण बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर 2 ते 3 वेळा जर आपण जी सल्फर पावडर जी असते ती सल्फर पावडर जी आहे ती डस्टिंग केली तर त्यानंतर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कंट्रोल जो आहे तो मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये कॅराथिन 0.1% जे आहे ते फ्लावरिंग किंवा तुमचं जे फूड सेट आपण म्हणतोय त्या स्टेजमध्ये जर आपण घेतलं तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने तिथे डिसीज कंट्रोल झालेला दिसतो. आता हे पावडर मिल्ड्यू जो आहे तो पावडर मिल्ड्यू साठी वेगवेगळ्या रेजिस्टन्स व्हरायटीज आहेत. त्याच्यामध्ये तुमची नीलम असेल, जर्दाळू असेल, बेंगलोर असेल, जनार्दन पसंत असेल, तर ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज जर आपण रेजिस्टन्स व्हरायटीज जर घेतल्या तर आपल्याला हा पावडर मिल्ड्यूचा अटॅक जो आहे तो दिसणार नाही. आणि त्यानंतर आपण जर दुसरा डिसीज याच्यामध्ये बघायला गेलो हा सुद्धा खूप महत्वाचा आणि मेजर डिसीज आहे तो म्हणजे अँथ्रॅकनोज. तर अँथ्रॅकनोजचा कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो कोलॅटोट्रिकम ग्लिओस्पोरा कोलॅटोट्रिकम ग्लिओस्पोरा. तर त्याचा जो परफेक्ट स्टेज आहे ते ग्लोमरेला सिंग्युलेटा. लक्षात घ्या त्याची परफेक्ट स्टेज आहे ती ग्लोमरेला सिंग्युलेटा असते. आता याचे जर सिम्पटम्स आपण बघायला गेलो तर तुम्ही हा अँथ्रॅकनोज सुद्धा तुमच्यासाठी म्हणजे काही नवीन नाही. तुम्ही अँथ्रॅकनोजचा कुठल्याही फ्रूटवरती किंवा प्लांटवरती जर अटॅक झाला असेल तर तुम्ही तो आजपर्यंत जो तुमचा अभ्यास झाला त्यानुसार इझिली तो आयडेंटिफाय करू शकता. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फंगस प्रोड्यूस लीफ स्पॉट्स, ब्लॉसम ब्लाइट, विदर टिप, विंग्स ब्लाइट अँड फ्रूट रॉट, म्हणजे हे वेगळे टाईप दिले तिथं. आता त्याच्यामध्ये जर आपण सविस्तर बघायला गेलो ऑन लिव्स circular light yellow brown spots are produced initially which soon enlarge with dark brown to black margins. If infection is severe, individual spots coalesce leading to twisting of foliage and premature defoliation. म्हणजे काय होते सुरुवातीला तुम्हाला येलो तुमचा जो छोटासा एक स्पॉट येतोय त्यानंतर तो स्पॉट म्हणजे तो जो स्पॉट आहे तो मोठा होत जातो. त्याचबरोबर तो काय करतोय तुमचे साधारणतः त्याची साईज जी आहे ती वाढत जाते आणि जसं जसं इन्फेक्शन तुमचं ते वाढत जाईल त्यानंतर तुमचं ती पान असेल किंवा ती फांदी असेल त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर ते डिफॉलिशन तिथं होतं. त्याचबरोबर द डिसीज स्प्रेड रॅपिडली ड्युरिंग रेनी सीझन अँड कव्हर द टेंडर ट्री. जो अटॅक होतो म्हणजे स्प्रेड होण्याचं प्रमाण जे आहे ते याच्यामध्ये 3 ते 4 पटीनं जास्त असते. ऑन इन्फ्लुएन्सेस stalks and flowers, minute spots are produced which increase in size and cause flower drop. The symptoms hence is called as blossom blight. म्हणजे इथं काय होतंय याला आपण मध्ये ब्लॉसम ब्लाइट सुद्धा अटॅक जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ज्यावेळेस त्याचं हेवी इन्फेस्टेशन होतंय त्या स्पॉटची तुमची जे साईज आहे ती इन्क्रीज झाल्यानंतर त्याला आपण म्हणजे फ्लॉवरिंग स्टेज मध्ये जर असताना हा अटॅक झाला तर त्याला आपण ब्लॉसम ब्लाइट असं म्हणतो. त्याचबरोबर सनकेन स्पॉट्स appears on fruits, म्हणजे वरती जे स्पॉट्स असतात ते सनकेन स्पॉट आपण नेहमी म्हणतो. Near the stem end as small brown areas that enlarge rapidly and they become black. In some cases, the areas involved are in the form of streaks running down from the stem end. Fruit pulp beneath the spots become hard, followed by cracking and decay at ripening. म्हणजे हे तुमचं काय म्हणता येईल ज्यावेळेस जे फळ जे असते ते फळाच्या स्टेजमध्ये तुम्हाला
जो देठ जो असतो देठा शेजारी तुम्हाला छोटे छोटे स्पॉट्स दिसतात, त्यानंतर तो पूर्ण देठा शेजारचा एरिया जो आहे तो कव्हर केला जातो. आणि तो कव्हर केल्यानंतर ते फळ गळून पडणं एक पहिली गोष्ट. म्हणजे पिकलेलं असताना किंवा पिकण्यापूर्वीच, म्हणजे तुमचा हा मॅच्युरिटीच्या अगोदरच ते तुमचं ड्रॉपिंग होतंय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्यावेळेस जास्त इन्फेक्शन होतंय त्यावेळेस काय ठिकाणी तुम्हाला असं बघायला भेटते की तिथं क्रॅकिंग झालेलं असतंय. क्रॅकिंग होऊन ते फळ जे आहे ते कुजून जाते. पिकण्यापूर्वीच ते फळ जे आहे ते आतमध्ये कुजलेलं दिसतंय. तर अशा पद्धतीने मध्ये वेगवेगळे सिम्पटम्स आपण बघू शकतो. The decay is confined to the skin of the fruit, except in late stage where it penetrates the flesh in shallow areas. Infected fruits may also drop off prematurely. Then latent infection is carried from field and develop further, which cause rotting in the storage. म्हणजे ज्यावेळेस आपण फील्डवरून ते आंबे उचलून घरी आणतोय त्यानंतर सुद्धा आपल्याला ते रॉटिंगचं जे प्रमाण आहे ते आपल्याला तिथे दिसून येतं. तर हा डिसीज जो आहे तो हा डिसीज जर आपण त्याचा एपिडेमॉलॉजी त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जर बघितला तर हा अँथ्रॅकनोज जो आहे त्याचा प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तो सॅप्रोफायटिक मायसेलियम अँड कोनिलिया इन इन्फेक्टेड प्लांट डेब्रिज. त्याचबरोबर याचा सेकंडरी सोर्स ऑफ इनॉक्युलम जो आहे तो विंडबॉर्न कोनिडिया किंवा विंडबॉर्न अँड रेड स्प्लॅश कोनिडिया. तर हे याचा जो सेकंडरी सोर्स आहे. त्याचबरोबर हा डिसीज डेव्हलप होण्यासाठी लागणारी जी फेवरेबल कंडिशन आहे त्याच्यामध्ये तुमचं टेम्परेचर रेंज आहे ती 25°C आणि जी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण म्हणतो ती साधारणतः 95 ते 97% जर असेल तर ती कंडिशन जी आहे ते डिसीज डेव्हलपमेंटसाठी फेवरेबल असते. त्याचबरोबर इंजुरीज टू फ्रुट्स ॲट हार्वेस्ट अँड इन स्टोरेज. म्हणजे ज्यावेळेस आपण ते फळं जे आहे ती फळं उतरत असतोय किंवा त्यावेळेस त्या फळांना जर काही इंजुरी झाली किंवा ज्यावेळेस आपण साठवून करत असतो त्या फळांची त्यावेळेस जर काही इंजुरी जर झाली तरी सुद्धा हा डिसीज जो आहे तो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटसाठी सिच्युएशन जी आहे ती सपोर्ट करत असते. आता हा डिसीज जो आहे अँथ्रॅकनोजच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल बघा. अवॉइड ओव्हर क्राउडिंग इन ऑर्चर्ड्स. म्हणजे जास्त फांद्या असतात किंवा काय म्हणतात जवळ प्लांटेशन केलं असेल तर ते टाळता आलं पाहिजे. देन ट्री सॅनिटेशन इज इम्पॉर्टंट. कारण आपण प्लांट डेब्रिज मध्ये जो प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम बघितला तर त्याच्यासाठी ही सॅनिटेशन जे प्रॅक्टिसेस आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात. डिसीज ट्रीज आर टू बी प्रून्ड अँड बर्न्ड अलॉंग विथ फॉलन लीव्स अँड फ्रुट्स. लक्षात येते जो प्रायमरी सोर्स आहे तो आपण इथं थांबवायचा आहे. त्याचबरोबर आपण इथे वेगवेगळे स्प्रे घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कार्बाइडेझिम और थायोफिनेट मिथाइल 0.1% or chlorothalonil 0.2% at 14 days interval from fruit set until harvest. म्हणजे आपण हे क्लोरोथॅलिनॉल 0.2% असेल किंवा थायोफिनाइट मिथाइल जे 0.1% किंवा रेग्युलर आपण रुटीन प्रॅक्टिस मध्ये जे घेतो ते कार्बेंडेझिम जे आहे ते कार्बेंडेझिम जे आहे ते तुमचं काय म्हणता येईल फळधारणा झाल्यापासून ते पूर्ण फळ जे आहे ते आपण काढेपर्यंत जर आपण 14 दिवसाच्या फरकाने जर याचे स्प्रे घेतले तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळवता येऊ शकतं. त्याचबरोबर आपण हे जे फळ आहेत ते बिफोर स्टोरेज ट्रीट द फ्रुट्स विथ hot water that is 50 to 55°C for 15 minutes or dip in vinomyl solution that is 500 ppm or thiobenzoid that is 1000 ppm for 5 minutes or expose them to ammonia and sulfur dioxide gases. तर ह्या वेगवेगळ्या जे ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत ह्या जर आपण फॉलो केल्या तरी सुद्धा हे फळं जे आहेत ती स्टेरिलाइज होऊन जातात आणि स्टेरिलाइज झाल्यानंतर याच्यावरती जो होणारा आपला अँथ्रॅकनोजचा अटॅक आहे तो आपण थांबवू शकतो. तर ह्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचा डिसीज बघूयात, मँगो मालफॉर्मेशन. याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे फ्युझेरियम मोनिलिफॉर्मी व्हरायटी सबग्लुटेनस. तर जे इथं पिक्चर मध्ये दिसते ते सेम सिम्पटम्स जे मालफॉर्मेशनचे सिम्पटम्स असतात. तर आता ऍक्च्युअल सिम्पटम्स बघितली किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. त्याच्यामध्ये 2 टाइप्स ऑफ सिम्पटम्स नेमली व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन आणि फ्लोरल मालफॉर्मेशन. लक्षात येतं इथं तुम्हाला 2 पद्धतीचे जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स विचारलेले असतात किंवा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं कुठल्या टाईपचे सिम्पटम्स असतात किंवा स्पेसिफिक एखादी टाईप विचारली जाते. तुम्हाला व्हेजिटेटिव्ह विचारलं जाईल किंवा फ्लोरल मालफॉर्मेशन विचारलं जातं.
because of hypertrophic effect of gibberellic acid produced by the pathogen. आता इथं काय होतंय, तो पॅथोजनचा अटॅक झाल्यानंतर तिथं काय होतंय, जिब्रेलिक ऍसिड जे आहे ते फॉर्मेशन होतंय आणि ते म्हणजे ते जिब्रेलिक ऍसिडचं फॉर्मेशन झाल्यामुळं हे जे डिसीजची स्टेज आहे किंवा ती डेव्हलपमेंट जी आहे ती इथं होत असताना आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये जी पहिली स्टेज आहे व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन, ती आपण इथं बघूया. देर इज अ फ्लोरिक्युलेशन ऑफ इन्फेक्टेड टिश्यूज. The affected plants develop excessive branches which are of limited growth, swollen and have short internodes. म्हणजे इथं काय होते, तुमचं जे काय म्हणतात एक्सेसिव्ह ब्रांचिंग किंवा जे व्हेजिटेटिव्ह, म्हणजे काय होईल, तुमचं वाढ होणार नाही परंतु जागेवरतीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं फांद्या फुटल्यासारखे दिसेल. तर ते आपण त्याला काय म्हणतोय, व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन. These dwarf branches are of various sizes which are often produced on top of young seedlings, giving a bunchy top appearance. म्हणजे आपण जसं बंची टॉप मध्ये बघितलं शेंड्यावरती पूर्णपणे जे appearance असतो त्या पद्धतीने इथे appearance आहे तो आपल्याला दिसतो. The axillary buds of dwarf branches are unusually enlarged. The vegetative malformation is more pronounced in young seedlings and seedling trees than in grafted plants. म्हणजे ज्यावेळेस आपण हे इथं पार्टवरती जर इन्फेक्शन बघितलं आणि तिथून जर आपण ते सीडलिंग जे आहेत किंवा आपण जे कटिंगसाठी ज्या फांद्या वापरतो त्या जर आपण ग्राफ्टिंगसाठी यूज केल्या तर तुमचं तिथं ते इन्फेक्शन जे आहे ते पुढं नेक्स्ट याच्यामध्ये चालू राहत असते. आता हे झालं व्हेजिटेटिव्ह मध्ये. त्यानंतर आपण जर फ्लोरल मध्ये बघायला गेलो तर फ्लोरल पॅनिकल instead of coming out as a normal one turns into compact bunch of hard flowers. जे आपण सुरुवातीला फोटो बघितला त्याला फ्लोरल मालफॉर्मेशन आपण म्हणतोय. Individual flowers is greatly enlarged and has a large disc. Based on compactness of inflorescences, three types of malformation have been described. That is light malformation, medium malformation आणि heavy malformation. तर याच्यामध्ये जर आपण तीन पद्धती बघितल्या, त्या तीन पद्धतीमध्ये जर लाईट मध्ये असेल तर लाईट कॉम्पॅक्शन ऑफ इन्फ्लुएन्सेस बट बियर्स फ्रूट्स, म्हणजे याच्यामध्ये फळधारणा जे ती होत असते, म्हणजे लाईट इन मालफॉर्मेशन असेल तर. आता मीडियम मालफॉर्मेशन मॉडरेटली कॉम्पॅक्ट इन्फ्लुएन्सेस विथ डिसकंटिन्युअस ग्रोथ अँड नो फ्रूट्स देत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फळधारणा होत नाही, तुमचं पूर्णपणे तुमचे इन्फ्लुएन्सेस आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ जे ती डिसकंटिन्युअस होऊन जाते. आणि जे हेवी मालफॉर्मेशन आहे त्या हेवी मालफॉर्मेशन मध्ये एंटायर इन्फ्लुएन्सेस इज कन्वर्टेड इनटू अ कॉम्पॅक्ट मास ऑफ स्टराइल फ्लावर्स. इथं स्टराइल फ्लावर्स म्हणजे इथं फळधारण्याचा काही विषयच येत नाही. Inflorescence continues to grow with flowers having hypertrophied bracts. The percentage of bisexual flowers is malformed panicles is very low. The malformed heads dry up in black masses and persist on the trees for a long time. म्हणजे ते तिथले तिथं वाळून म्हणजे बऱ्याच दिवसापर्यंत तिथं ते राहत असते. Affected inflorescences generally are aborted and bear no fruit. म्हणजे इथं फ्रूट फॉर्मेशन काही होत नसते. तर हा डिसीज जो आहे ह्या डिसीज साठी जर आपण इपिडेमॉलॉजी बघायला गेलो तर या इपिडेमॉलॉजी मध्ये आपण बघू शकतो जो प्रायमरी सोर्स ऑफ इनाकुलम जो आहे त्याच्यामध्ये आपण इथं त्याचं कॉझल ऑर्गॅनिझम बघत असताना काय बघितलं, फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम. आता फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम असल्यामुळे याचे तुम्हाला काय बघायला भेटेल तर हा मायसिलियम जो आहे तो सॅप्रोफायटिक असतोय. त्याचबरोबर त्याचे जे क्लॅमॅडोस्पोर्स असतात ते प्लांट डेब्रिज मध्ये सर्वाइव्ह करत असतात. त्याचबरोबर जर आपण याचा सेकंडरी सोर्स ऑफ इनाकुलम जर बघायला गेलो तर जे काही विंड बॉर्न कोनिडी असतात त्याच्यामध्ये विंड बॉर्न अँड माइल्ड डिसिमिनेटेड मायक्रो अँड मॅक्रो कोनिडी. तर नेहमी आपण बघत आलोय की फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम मध्ये तुमच्या मायक्रोकोनिडिया आणि मॅक्रोकोनिडिया फॉर्मेशन जे आहे ते होत असते. किंवा आपण जर त्याची टाईप रूप बघितली तर आपल्याला तिथं जर फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम असेल तर ह्या दोन्ही कोनिडियाचे टाईप जे ते दिसत असतात. याच्यासाठी लागणारी फेवरेबल कंडिशन जे आहे कूल अँड फ्लुएंट ऑफ इरिफॉइड माइट्स, मिस्टी वेट अँड कूल वेदर. म्हणजे ज्यावेळेस थंड किंवा ढगाळ वातावरण असते त्या स्टेजमध्ये तुमचं हे सिच्युएशन जे आहे ती सिच्युएशन पूर्णपणे या डिसीज डेव्हलपमेंटसाठी सहाय्य करत असते. त्याचबरोबर इरिफाइड माइट्स जे आहेत ते सुद्धा तुमचे ह्या डिसीजच्या डिसिमिनेशन मध्ये मदत करत असतात. तर हा जो आपला मँगो मालफॉर्मेशन जो आहे तो मँगो मालफॉर्मेशन जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल किंवा त्याच्यासाठी जर काय मॅनेजमेंट करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. यूज ऑफ डिसीज प्री प्लांटिंग मटेरियल अँड
प्रोफायलॅटिक स्प्रे ऑफ इन्सेक्टिसाइड्स अँड फंजिसाइड्स. आता इन्सेक्टिसाइडचा स्प्रे आपण इथे घेतोय कारण इरिफाईड माइट्सचा अटॅक जो आहे तो इथे दिसतोय, त्यासाठी आपल्याला इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घ्यावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला हा फंगल डिसीज आहे, जेणेकरून हा कॉज जो आहे तो फ्युजेरियम ऑर्गोस्पोरियममुळे होत असतो, त्यामुळे आपण इथं फंजिसाइडचा स्प्रे घेत असतो. त्यानंतर जर आपण दुसरं मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बघायला गेलो तर त्याच्यामध्ये प्रूनिंग ऑफ डिसीज स्टार्ट्स अलॉंग विथ बेसल 15 to 20 सेंटीमीटर अपॅरेंटली हेल्दी पोर्शन. म्हणजे इथं प्रोनिंग प्रॅक्टिसेस करत असताना त्याच्यासाठी जे स्टँडर्ड प्रोसिजर आहे ती जर आपण फॉलो केली तर आपल्याला हा डिसीज जो आहे तो कंट्रोल करता येऊ शकतो. त्याचबरोबर आपण जे अँथ्रॅकनोज मध्ये बघितलं, बेनोमिल असेल किंवा कार्बेंडेझिम असेल, तर तिथं आपण 0.2% मध्ये घेतलं होतं. इथं 0.1% मध्ये जर आपण स्प्रे घेतला तर मँगो मालफॉर्मेशन मध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर जे NaA म्हणजे नॅफ्थेलिन ऍसिटिक ऍसिड जे आहे ते 200 ppm सोल्युशन जे आहे ते आपल्या ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपण स्प्रे घेतला तर हे जे व्हेजिटेटिव्ह मालफॉर्मेशन आणि फ्लोरल मालफॉर्मेशन जे मँगो मालफॉर्मेशन मध्ये होत असते ते आपण पूर्णपणे टाळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा डिसीज जो आहे तो इथं कंट्रोल करता येऊ शकतो. त्यानंतर आपण इथं नेक्स्ट डिसीज बघणार आहे सुटी मोल्ड. हा सुटी मोल्ड जो तुमच्या काय म्हणता सिलेबस मध्ये नाही आहे तरी सुद्धा आपण इथं बघणार आहे. तर त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे जे सुटी मोल्ड आहे, सुटी मोल्ड मध्ये आपण त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो कॅप्नोडियम रॅमोसम. तर याच्यामध्ये जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो तर त्याच्यामध्ये ब्लॅक सुपरफिशियल इन्कप्शन ऑफ मासेस ऑफ स्पोर्स ऑफ द फंगल ऑन अपर सरफेस ऑफ लीव्स अफेक्टेड द फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी. द फंगस हॅज नो पॅरासिटिक रिलेशनशिप विथ होस्ट. म्हणजे तुमचं काय म्हणता येईल त्या पानाच्या वरच्या बाजूला तुम्हाला काळी पावडर जी आहे काळी पावडर जमा झालेली दिसेल आणि याचं रिलेशनशिप जे आहे ते होस्ट बरोबर ऍक्च्युअल नसते. ब्लॅक इन्क्रिप्शन फॉर्म्स ऑन द फ्रूट्स अफेक्ट्स अपीअरन्स अँड हेन्स मार्केट प्राइस. म्हणजे जर फळावरती जर हे दिसलं तर फ्रूट म्हणजे मार्केट व्हॅल्यू जे आहे ते इथं डाऊन होताना दिसते.
त्याचबरोबर पॅथोजन ग्रोज अँड थ्राइव्स ऑन शुगरी और हनी ड्यू सिक्रेशन ऑफ प्लांट हॉपर्स. ठीक आहे, म्हणजे इथं आता प्लांट हॉपरचा इथं मेजर रोल येतोय. त्यामुळे काय होतं तुमचं तिथं असं काय म्हणतात त्याला चिकट चिकट जो द्राव जो तुमचा काय म्हणतात फळ असेल किंवा ते लिव्स असतील त्याच्यावरती ते चिकटपणा जो आहे तो येऊन जातो याच्यावर. तेच आपण मागाशी बघितलं तेच इथं आहे. आता इथं बघू शकता सिम्पटम्स मध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला पानावरती किंवा फळावरती जे सिम्पटम्स आहेत ते शुटिंगचे सिम्पटम्स आपण बघू शकतो. आता याचा सर्वायवल अँड स्प्रेड जर आपण बघितला तर याच्यामध्ये प्रायमरी सोर्स जो आहे तो तुमचा सॅप्रोफायटिक मायसिलियम अँड स्पोर्स इन इन्फेक्टेड आणि सेकंडरी इन्फेक्शन सोर्स जो आहे त्याच्यामध्ये कोनेडिया डिसेमिनेटेड बाय विंड अँड स्केल इन्सेक्ट्स अँड ॲफिड्स. आता वेगवेगळे तुमचं मगाशी आपण बघितलं ॲफिड्स म्हणून होतं इथं, तर ते तिथे मेजर रोल करणार आहेत सेकंडरी स्प्रेडमध्ये. त्याचबरोबर इन्फेस्टेशन बाय हनीड्यू सिक्रेशन सकिंग इन्सेक्ट्स पर्टिक्युलरली प्लांट हॉपर्स सुद्धा इथं तुमचे तर मेजर रोल प्ले करताना दिसते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करता येईल, जे काही प्लांट हॉपर्स आहेत ते प्लांट हॉपर्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कार्बोनिल असेल किंवा फॉस्फोमिडॉन असेल त्याचा स्प्रे घ्यावा लागेल. त्याचबरोबर स्प्रे डायल्यूट सोल्युशन ऑफ स्टार्च 95%. आता स्टार्च सोल्युशन कसं करतात ते तिथे दिलेलं आहे. त्याचबरोबर द ड्रायड स्टार्च कम्स ऑफ इन फ्लास्क अँड रिमूव्ह अलॉंग विथ इट द शूटिंग मोल्ड बोर्ड. तर या स्टार्चचा जर आपण तिथं स्प्रे घेतला तर आपल्याला तिथे ते कंट्रोल करता येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे रेड रस्ट सिपेलरस पायरसिन्स. तर ॲक्च्युअली हा रेड रस्ट जो आहे तो तुम्हाला बऱ्याच वेळा सांगून झालेला आहे की हा डिसीज जो आहे तो अल्गीमुळे कॉज होत असतो किंवा याला आपण अल्गल डिसीज सुद्धा म्हणत असतो. तर ते तिथं अतिशय महत्वाचं इथं काय असेल तर हा कॉज कशामुळे होतोय तर अल्गीमुळे होतोय. असं कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो सिपेलरस पायरसिन्स. आता याचे जर आपण सिम्पटम्स इथं बघायला गेलो, the disease is characterized by red rusty spots on the leaves and young greens. जे आपण मगाशी चित्रामध्ये बघितले ते रेड रस्टी कलरचे तुमचे स्पॉट्स तिथे बघितले. The spots are initially circular, slightly elevated and later coils and become irregular. सुरुवातीला छोटे छोटे स्पॉट्स असतात, त्यानंतर इलिव्हेटेड होतात आणि एकत्र ते ज्यावेळेस येतात वेगवेगळे स्पॉट्स त्यावेळेस ते इरेग्युलर पॅटर्न आपल्याला दिसून येतो. The upper surface of the spots consists of numerous unbranched sterile or fertile filaments of the pathogen which project through the cuticle. Initially, the spots are grayish gray in color, but later on the surface bear reddish brown appearance because the algal cells are impregnated with pigment which masks the normal green chlorophyll. आता काय होतं, सुरुवातीला राखाडी कलरचे स्पॉट्स असतात, म्हणजे अगदी इनिशियल स्टेज मध्ये बघितलं तर तुम्हाला ते ग्रीन कलर दिसतो, ग्रीन पासून परत तो राखाडी ग्रे कलर दिसतो आणि ग्रे कलर तुम्हाला हे रस्टी अपीअरन्स जो आहे तो तिथे दिसत असतो. म्हणजे असे चेंजेस त्या डिसीज डेव्हलपमेंटमध्ये होत असतात. आता याच्यामध्ये जर सर्वायवल अँड स्प्रेड जर बघायला गेलो तर याचा प्रायमरी सोर्स ऑफ इनफ्लुएन्स जो आहे तो अल्गल फिलामेंट्स अँड स्पोरेंजिया इन इन्फेक्टेड लीव्स आणि सेकंडरी स्प्रेड रेन स्प्लॅश ओरॅम्बिया अँड झूस स्पोर्स. त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन जे आहे ते हाय डेन्सिटी प्लांटिंग आणि फ्रिक्वेंट ड्रेन्स विथ हाय ह्युमिडिटी. मॅनेजमेंटसाठी जे प्लांटेशन जे आहे ते क्लोज करून आपल्याला टाळायचं आहे. प्रून अनप्रोडक्टिव्ह ब्रांचेस टू इम्प्रूव्ह एअर सर्क्युलेशन विदिन द कॅनोपी ऑफ ट्री. त्याचबरोबर कॉप्रॉक्सिल क्लोराईडचा 0.3%चा स्प्रे असेल किंवा बोर्डेक्स मिक्सचरचा 1%चा जर स्प्रे असेल तर तो आपण घेणं इथं आवश्यक आहे. त्यानंतर लोरॅन्थस डेंड्रोप्टी फलकॅटा. तर इथे तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता हा लोरॅन्थस आहे, सर्वांनी तुम्ही बघितलेला आहे. आता याचे जर आपण सिम्पटम्स बघायला गेलो, लोरॅन्थस सीड डू नॉट रिक्वायर्स पोस्ट जर्मिनेशन स्टिम्युलेट अँड विल रॅपिडली जर्मिनेट. आता इथं लोरॅन्थस सीड्स जे आहेत ते तुम्हाला काय म्हणता येईल, सीड्स आहेत, त्या सीड्स जे आहेत त्या कुठं पडतील तिथे ते तुमचं जर्मिनेशन जे आहे त्या होस्टमध्ये पेनिट्रेशन करतात आणि ते जर्मिनेट होतात. The seedlings radicals is negatively phototropic and thus grow towards a dark surface. The first
attachment structure formed is called as holdfast. The hostorium from the holdfast eventually connects to host's xylem and removes water and mineral nutrients from the host. When in contact with the host cambium, the Loranthus hostorium induces formation of additional wood that enlarge into fluted columns. Loranthus produces long attractive tubular flowers which attract birds that disperse seeds. आता याच्यामध्ये काय होतंय तर तुम्हाला हे लोरेन्थस मध्ये काय होतं तर त्याचे सीड्स जे असतात ते सीड्स तुम्हाला जिथं कुठं पक्ष्यांच्या द्वारे किंवा पक्ष्याची चोचीतून किंवा त्यांच्या विष्ठेतून जिथं कुठं पडतात ते पडल्यानंतर तिथं काय होतंय तर तुमचं जिथं पडलंय त्या ठिकाणी ते जी सीड असेल त्याच्यामधून काय होतंय वस्तुऱ्या जे आहेत ते वस्तुऱ्या पेनिट्रेट करतात म्हणजे ते प्लांटमध्ये पोस्ट प्लांटमध्ये एंटर करतं आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला ते तिथं ते जर्मिनेट होत आहे ते जर्मिनेट झाल्यानंतर त्याच्यावरती ते वाढायला सुरुवात होते म्हणजे झायलेम टिश्यूमध्ये इन्सर्ट होते त्याच्यातून जे काही न्यूट्रिशन्स जे ते प्लांटला भेटत आहेत ते सगळे न्यूट्रिशन जे ते ऍब्सॉर्ब करून घेण्याचा प्रयत्न करत असते ते न्यूट्रिशन एकदा ऍब्सॉर्ब करायला सुरुवात केली की ती झाडाची जी ग्रोथ आहे ती झाडाची ग्रोथ इथंच थांबणार आहे परंतु हा जो लोरॅन्थस आहे याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते आणि जे काय म्हणजे जेवढं काय त्या झाडाला म्हणजे आंब्याच्या झाडाला जे भेटणार ते सगळे हा लोरॅन्थस जो आहे तो स्वतःकडं डायव्हर्ट करून घेतोय आणि त्याची पूर्ण वाढ जे आहे होत असते आणि याचं डिसिमिनेशन कसं होत असते याला जे फुलं येतात त्यापासून बारके बारके बिया जे येतात त्या बिया जे आहेत ते पक्षापासून ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती ट्रान्सफर होतात आणि जिथं कुठं पडतील तर जर्मिनेट होत असतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काय तर हा पॅरासाइट जो आहे तो हा पार्शियल स्टेट पॅरासाइट आहे आता याच्या मॅनेजमेंटसाठी pruning of affected branches and burning them before the parasite flowers and set seeds त्याचबरोबर बर्ड्स कॅरी आता याच्यामध्ये अजून काय म्हणता येईल त्याला लोरॅन्थस कटर जास्त आहे ते कटरने ते जिथं सीड्स जिथं पडलेले असते म्हणजे जी जागा जिथं जर्मिट होतं ते जागेवरती जर आपण कट सुद्धा ते आपण टाळू शकतो त्याचबरोबर आपल्याला हे जे प्रॅक्टिसेस फॉलो करायचे ते तुम्हाला फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर ते फॉलो करणं गरजेचं आहे त्यानंतर अतिशय महत्वाचा असा डिसीज स्टोन क्राफ्ट मॉर्टॅलिटी आता स्टोन क्रॉप मॉर्टॅलिटी मध्ये जर आपण बघायला गेलो तर याचे कॉजेस जे यूज ऑफ इम्प्रॉपर पॉटिंग मिक्सचर अँड पोर ड्रोनेज इन पॉलिनेट्स म्हणजे जे आपण पॉट फिलअप करण्यासाठी जे मिक्सचर घेतोय ते तुमचं जर चुकीचं असेल किंवा त्याच्यामध्ये जर काय काय म्हणतात इनॉक्युलम असेल तर तो एक कॉज होतोय त्याचबरोबर जे आपण पॉलिबॅग घेतोय त्या बॅगमध्ये जर ड्रेनेज होत नसेल किंवा पाणी साठून राहत असेल तर तुम्हाला ते सुद्धा त्या मॉर्टेलिटीचा एक होऊ शकतो त्याचबरोबर इनकॉम्पॅटिबिलिटी बिटवीन रूटस्टॉक अँड सायन आता हे जे तुम्ही हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेसमध्ये बघितलं असेल तर तुमचं जे काय प्रॉपर तुमचं जे रूटस्टॉक जो आहे त्याचं कटिंग आणि जो सायन आपण यूज करणार आहे त्याचं कटिंग जे आहे त्याचं सेक्शन जो आहे तो एकसारखा असणं गरजेचं आहे जर त्याच्यामध्ये जर तुमचा रूटस्टॉक पेक्षा सायन मोठा झाला किंवा रूटस्टॉक मोठा आहे सायन छोटा झाला तर ते एकमेकासाठी इनकॉम्पिटेबल होतात इनकॉम्पिटेबिलिटी झाली तर परत स्टोन ग्राफ्ट मॉर्टॅलिटी होत असते त्याचबरोबर एक्सपोज ऑफ ग्राफ्ट टू इंटेन्स रेन शॉवर्स म्हणजे ज्यावेळेस आपण हे ग्राफ्टिंग करतोय तर ग्राफ्ट केल्यानंतर तुमचं जे काय म्हणते पावसामध्ये जर त्याला पावसाची सिच्युएशन जर त्या प्लांटला फेस करावी लागली तर त्या स्टोन ग्राफ्ट मॉर्टॅलिटीचा कॉज जो आहे तो होत असतो तर इथं आता तुम्ही बघू शकताय हे बघा हे म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ती स्टोन ग्राफ्ट मॉर्टॅलिटी जी आहे ती बघायला भेटते म्हणजे काय झाले तुमचं रूटस्टॉक आणि सायन कसं आहे बघा त्याचबरोबर हे आता आपण मगाशी म्हटलं पोर ड्रेनेजमुळे हे झालेलं आहे
आता यात जर सिम्पटम्स जर बघायला गेले आपण newly sprouted grafts having light green colored leaves show sudden drooping and loss of turgidity followed by wilting of the graft in the next 2 or 3 days. म्हणजे जे नवीन पालवी फुटलेली असते ती पानं काय होतात तुमचे लाईट ग्रीन कलर मध्ये असतात म्हणजे थोडे तांबूस कलरचे असतात आणि ते काय होतात एकदम अचानकपणे ते खाली असे पडून जातात वाळून जातात आणि ते झाले की तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला बघितलं तर तुम्हाला ते कशामुळे हे होते तर तुमचं जे इम्प्रॉपर पिक्चर आणि तुमचं जे पोर ड्रेनेज फॅसिलिटी असते त्याच्यामुळे हा कॉज होत असते. त्याचबरोबर देअर इज longitudinal shrinkage of the stem followed by drying of leaves. Normally such a type of wilting is observed 50 to 20 days after sprouting. म्हणजे तुमचं हे ज्यावेळेस आपण इम्प्रॉपर रूट स्टॉक आणि सायन्स जर यूज केला तर त्या स्टेजमध्ये हे दिसत असतं. रूट स्टॉक ऑफ सच wilted plants many times sprout from the base indicating the incompatibility of root stock and soil. म्हणजे मला सांगितलं तेच पद्धत. आता याच्या मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय करता येईल? Selection of good quality seed. Dip the stones in 0.1% carbendazim to control sclerotium growing on the stone. आपण यूज करतो ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यामध्ये स्क्लेरोशियमची वाढ होणार नाही. Grafting should be done at proper stage when the stem is red brown in color. म्हणजे त्याची प्रॉपर स्टेज आपल्याला माहिती असली पाहिजे त्या स्टेजमध्येच ते प्रिकॉशन्स घेतली पाहिजे. सिलेक्ट हेल्दी मॅच्युअर्ड सायन्स स्टिक्स ऑफ प्रॉपर कर म्हणजे पेन्सिल साईजचे तुमचे जे सायन्स जे असणार आहे तर तो पेन्सिल म्हणजे आपण जी पेन्सिल यूज करतो त्या पेन्सिल साईजचं असलं पाहिजे. त्याचबरोबर cyan is too broad to should be used to supply adequate nutrients to the cyan. Use soil and FI in 3:1 proportion as a potting mixture. म्हणजे ह्या 3:1 मध्ये तुम्हाला हे सॉइलचं आणि FIचं proportion घेता आलं पाहिजे. Provide 6 puncture holes at the base of the bed for proper drainage. Drench 0.1% or 0.1% body cushion, that is 50 to 100 ml in each bag to avoid development of sclerotium in soil. हे जर आपण केलं तर त्याचबरोबर फॉलो रेग्युलर प्लांट प्रोटेक्शन मेजर्स इन नर्सरी टू अवॉइड पेस्ट अँड डिसीज प्रॉब्लेम इन इनिशियल स्टेज ऑफ ग्राफ्ट ग्रोथ. जे काय आपण सुरुवातीच्या काळामध्ये जे वेगवेगळे स्प्रे घेतो तर ते जर आपण स्प्रे घेतले तर आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवता येऊ शकतो. यानंतरचे बाकीचे राहिलेले जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. तुमची अटेंडन्स जी आहे ती तुमच्या ग्रुपवरती सेट केलेली आहे तर त्याच्यामध्ये जर कोणाची काही शंका असेल मला लगेच